आता परत अरे ऐक ना, मध्ये मध्ये बोलतो काय फरक पडणार यार जर मूवी आवडलाय, जर मूवी आवडला आणि हा जर बरोबर सांगतोय, अरे पण तो खूप अरे तू कसं करतो? अरे एक मिनिट थांब ते बंद कर जरा, ते बंद कर, एक मिनिट थांब. सो हॅलो गाईज, आम्ही आता एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो आणि तिथून मधुर आता पुढे गेलाय, पण आमच्याकडे त्याच्यासाठी एक फ्रँक आहे. आम्ही त्याच्यावरती एक फ्रँक करणार आहे या व्हिडिओमध्ये. आता मूवी बघितल्यानंतर आम्ही रिव्ह्यूज वगैरे देणार आहे. तर आम्ही बोलता बोलता जर समजा तो बोलत असेल तर आम्ही फक्त त्यालाच बोलू देणार आहे, आणि जर तो बोलत असेल ना तर आम्ही त्याला प्रत्येक त्याच्या शब्दाला आम्ही त्याला चढवून त्याला सांगणार की हा म्हणजे तो बरोबर आहे असं इन जनरल दाखवणार आहे. आम्ही त्याच्यासमोर आम्ही थोडीशी भांडण पण करणार आहे. आम्हाला फक्त त्याची रिॲक्शन बघायची, सो आम्ही तुम्हालाही दाखवू. सो कीप वॉचिंग. येस. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही फायनली आलोय धुरंधर बघायला, आणि हे दोघं आता पार्क करून गाडी येत आहेत. सो मी एकट्याने चालू केलंय. आम्ही खूप वेळापासून आले देअर, सो आम्ही खूप आधीपासून ट्राय करतोय की आम्हाला तिकीट्स मिळावेत धुरंधरचे, पण आज आम्हाला फायनली मिळाले. फायनली आलोय आम्ही मूवीला, आणि आता वाजलेत 6:30 वाजलेत, आणि आम्ही आता ऑलमोस्ट मला वाटते 11-12 वाजता आम्हाला होणार आहे घरी जायला. सो या ब्लॉग मध्ये आम्ही धुरंधर बघितल्यानंतर काही रिव्ह्यूज देणार आहे, त्याच्या बाबतीत थोडंफार बोलणार सुद्धा आहे. सो शेवटीपर्यंत थांबा. Yes. रिव्ह्यू आणि थोडासा फन ब्लॉग होणार आहे नेहमी सारखा. येस. इथे आम्हाला मूवीला लेट झालाय आणि मधुरला झाडाची खरेदी करायची आहे. त्यातले घेणार तर एक पण नाही. इथे खूप गर्दी आहे. ऑलरेडी काही लोक आत गेली आहेत आणि आम्हाला थोडासा लेट झालाय मूवीला यायला आता. We have got the ticket. आज सॅटरडे आणि खूप गर्दी झाली आम्हाला ऍक्च्युली तिकीट मिळत सुद्धा नव्हतं, आणि फायनली ते मिळालंय. सो गाईज, फायनली 4 तासानंतर आम्ही मूवी बघून आलोय, आणि मूवी कसा होता हे दोघं सुद्धा आले. मूवी कसा होता काय, आता आम्ही ते सगळं डिस्कस करणार आहे. शब्द नाहीयेत, बेस्ट एक्सप्लेन करायला शब्द नाही. इतका आउटस्टँडिंग मूवी आजपर्यंत इंडियन सिनेमामधल्या आजपर्यंत बनलेला सगळ्यात आउटस्टँडिंग मूवी आम्ही बघून आलोय, धुरंधर 2. म्हणजे मी तर सांगते तुम्हाला गाईज, हा मूवी होता 4 तासांचा. ठीक आहे, आम्हाला लेट झाला, म्हणजे एवढं मिस नाही झालं. खूप आम्ही नॅशनल अँथमला पोहोचलो. हा मूवी होता 4 तासांचा. आम्ही परत 4 वेळा पण बघू शकतो असा वाला मूवी आहे. मधुर जरा स्पीचलेस माझ्याकडे. एवढा भारी मूवी होता, म्हणजे तुम्ही जर मूवीला विदाउट डायलॉग, विदाउट म्युझिक जरी बघितलं ना, तो मूवी असा गँगस्टर सारखाच फील होतो. कारण कलर ग्रेडिंग आहे, जसं गँग्स ऑफ वासेपूर, शूटर पटाला, त्यांची जी कलर ग्रेडिंग आहे सेम तशीच आहे. राईट. तुम्ही डायलॉग जरी ऐकला ना तरी असं नाही का, नाही का गँगस्टर सारखा, गँगस्टर मूवी नाही का, असं घाबरण्यासारखा मूवी वाटतो. एवढं म्हणजे एवढा भारी मूवी त्यांनी तो व्हिज्युअल त्यांनी असा मुद्दामून ठेवलाय जेणेकरून तुम्हाला फील तसा येईल. तो मूवी गँगस्टर आहे. चलिए शुरू करते हैं. बोलतो ना तो गँगस्टर सारखा गँगस्टर सारखा मूवी वाटतो आपल्याला. खूपच भारी. मला आता हे कट करून लावता येणार आहे का? हा लावतो ना, त्याला काय करतो, कट करून गँगस्टर सारखा मूवी आहे तो. खूप भारी. परत चालू. एवढा भारी मूवी आहे, गँगस्टर सारखा फील येतो एवढा विदाउट म्युझिकचा सुद्धा. म्हणजे फर्स्ट पार्टचा त्यांनी तेवढा जो हे केला सोडला होता, तिथून पिक करून एवढ्या ह्याच्यावरती नेला की बाप एक्सपेक्ट नव्हतं. खरंच. आणि ओव्हरऑल ऍक्टिंग, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग असेल, VFX असतील, VFX खूप थोडेच आहेत, बेसिकच आहे, पण ऍक्टिंग रणवीर सिंगनी खाल्लाय मूवी, खरंच खाल्लाय ऍक्च्युली. म्हणजे लेटेस्ट मधला जर कोण शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानला टाकू शकतो तो आताच्या टाइमला आणि पुढच्या येणाऱ्या फ्युचर टाइम मध्ये रणवीर सिंगच आहे. कलेक्शननुसार की तो मूवी पिकिंग आणि जी ऍक्टिंग कॅरेक्टराइज एवढी भारी आहे. अरे हा फक्त भारी आलता माझं पाचाळे. अरे हा बघ ना, पण एक अरे मिनिट. अरे पण तो बघ काय झालं, अरे पण बोलत. एक मिनिट.
तो असं आहे बघ ना. बरोबर आहे, बरोबर. हो, खरंय खरंय खरंय. एवढं खरंय, एवढं. आता परत अरे ऐक ना, मध्ये मध्ये बोलतो तर काय फरक पडणार नाही. अरे पण खरंच जर मूवी आवडलाय, जर मूवी आवडला आणि हा जर बरोबर सांगतोय, अरे पण तो खूप अरे तू कसं बोलतो? अरे एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. बोल बोल तू बोल. माझ्याकडे जास्त गँगस्टर मूवी वगैरे तू बोलत होतास. त्याच्या कॅरेक्टर वाईज जो दुसरी ऍक्टिंग, त्याच्या कॅरेक्टर वाईज तो ऍक्टिंग करतो तो क्लास. ते खूप छान यांनी ऑब्झर्वेशन केले मध्ये. येस. पण जो पहिला पार्ट होता ना, म्हणजे दोन्ही मध्ये असं नाहीये की पहिल्या पार्ट मध्ये बोर होतं किंवा काय. हा 4 तासाचा असून पण लोक प्रत्येक सीन साठी तेवढे एक्साइटेड असतात की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. आणि एस्पेशली जो एक मेन सीन आहे जो खूप व्हायरल पण झालाय, तुझे घर की याद नाही आई जस्सी. इंटरवलचा सीन आहे, अनएक्सपेक्टेड सीन होता तो. Yes. त्यांचा दोघांचा फेस ऑफ होता आणि तो मुमेंट इतका भारी होता, म्हणजे ऑडियन्स सगळे शॉक झाले होते म्हणजे की काय झालंय. ऑडियन्स लिटरली बाहेर आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमचं चाललं पाण्याची बॉटल घ्यायचं, काय घ्यायचं, पटपट घे, आज जाऊन चालू व्हायला लेट नको व्हायला बरं, बघायला. या सीन बद्दल तुला काय वाटतं? कुठला जो आता इंटरवल हा, इंटरव्हल वाला. म्हणजे आता काय म्हणजे आदित्य धर्मी काय विचार करून सगळे लिहिलंय, म्हणजे रायटिंग आहे राईट, आणि प्रत्येक सीन वरती काम केले. तो काम त्या इंटरव्हलच्या सीन मध्ये दिसून येतं. बरोबर. एक छोटीशी गोष्ट सुद्धा तरी त्यामध्ये ऍड केली, एवढी बारीक स्क्रीन प्ले मध्ये डिटेलिंग मध्ये आली, Detailing. स्क्रीन मध्ये दिसतोय आपल्याला. येस, राईट. तो त्याच्या कामामध्ये पूर्ण दिसतोय. ऍक्च्युली मधुरने आमच्यापेक्षा खूप बारीक मूवी बघितलाय. त्याला एक्झॅक्ट म्हणजे आता त्याला जर म्हणलो आपण की मधुर आपल्याकडे खूप मोठा ब्लॉग आहे, तू पूर्ण पिक्चर सांग, तो स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पिक्चर पण सांग. पण आम्ही तुम्हाला स्पॉइलर्स देणार नाही गाईस, डोंट वरी. हे आम्ही बघ आमचा ब्लॉग बघल्यानंतर मी तुम्ही जाताला वाट बघत असतात, कारण बोल बोल तू. हो बरोबर. नाही, नाही, आता बोल ना, दमला बोल. दमला दमला. बरोबर बोलतोय, बोल ना. बोलू का मी? हो, हा, बोल. आज सब मधुर के हवाले. आमचे आपले इंडियन स्पाय ये फंस गया सी. अरे यार, बरोबर बोलतोय तू. बोल बोल बोल. म्हणजे जे आपले इंडियन स्पाय बरोबर बोलतोय तू, बोलू दे ना. म्हणजे जे आपले इंडियन स्पायवरती जे बोलतात ना हा, की अंगावरती आलं होतं, जेवढे त्यांनी ते सहन केले. म्हणजे फर्स्ट पार्टचं बोलतोय. हो हो, फर्स्ट पार्टचं. आणि त्यांनी खूपच भारी काम केलं. येस. बरोबर. म्हणजे 100 शोले बनल्यानंतर एक धुरंधर मूवी बनेल Right. असा मूवी Well said. होता. अजून एक आहे की ह्या मूवी मध्ये 1-2च गाणे, बाकीचे सगळे असं रॅप वगैरे आहेत. लास्ट मूवीज मध्ये खूप सारे गाणी होती, त्याच्यामध्ये गाणी एवढी नाही आहेत, पण जे काही आहे ते पण एकदम जिथे निडेड आहे तिकडेच तेवढंच होतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक छान गोष्ट आहे की ह्यांनी अजिबात न्यूडिटी दाखवलेली नाहीये. कुठलाही घाणेरडा सीन नाहीये किंवा वल्गरनेस दाखवायची त्यांना गरज पण नाही पडली, तरी पण एवढं इंटरेस्टिंग होतं. आणि रणवीर सिंगने भरपूर वर्ष या मूवीला दिले. या म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष तो एकाच मूवीवरती काम करत होता आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर कसा प्रकारचा मूवी बनवू शकतो हे हे दाखवलंय. आदित्य धर आणि त्याच्या पूर्ण टीमने दाखवून दिलंय. Yes. आणि खूप लोक एक्साइटेड होते हा मूवी बघितल्यानंतर की धुरंधर 3 येणार म्हणून, पण तसं नाही, तसं काही होणार नाहीये. आदित्य धरनी स्वतः सांगितलं की याचा 3rd पार्ट येणार नाही नाहीये येणार. म्हणून. शोधलं ह्या पण मूवीची आहे. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे याच्यातली कास्टिंग. या अशी कास्टिंग Perfect. कधीच म्हणजे इतकी परफेक्ट कास्टिंग यांनी केलेली आहे. मुकेश छाबरा यांच्या कंपनीने ही कास्टिंग केली. तर इकडे येते आणि हे सगळं ठेवा. हो. तर मुकेश छाबरानी याची कास्टिंग केली आहे. तर अशी कास्टिंग म्हणजे परत कधी होऊ शकत नाही. एवढी भारी कास्टिंग केलेली आहे. संजय दत्तची सुद्धा कास्टिंग एक नंबर कास्टिंग केलेली आहे, म्हणजे बेस्ट. आमचं ओव्हरऑल एवढं सांगेल की हा मूवी तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा. जाऊन एक्सपिरियन्स करा. आणि थिएटर मध्येच बघा, कारण तो तसा मूवी आहे. सो अकॉर्डिंग टू प्लॅन सगळं झालेलं आहे. आम्ही जे जे ठरवलं होतं तसं आम्ही मधुरला बोलून बोलून त्याला जास्त बोलायला भाग पडले आणि तुम्ही बघितलं की तो किती एक्सायटेड झाला होता किंवा किती तो थोडंसं नर्वस पण झाला होता. तो काय बोलायला पाहिजे. गाईज आम्ही इथे किती वेळ झालं मधुरला शोधतोय की मधुर कुठे, मधुर इथे. थांबा हा, वेट हा. तो आता मधुर घ्यायचंय तुला? हो, आवडलं ते मला. अख्खं इथे ना महागवाला मॅक्सचं जे ब्रँड आहे त्याचं मधुर घेणार आहे आपल्याला आज. ते सगळं ठीक आहे. आमच्या दोघांना पण घे ना. नाही ऐक ना. थांब 1 मिनिट. क्षितीसाठी कुठलं तरी टी शर्ट बघ आणि तुझ्यासाठी. हा, माझ्यासाठी एखादा चांगला शोध बघ. ब्लॅक वाला चांगलं होतं. अच्छा, आणि तुझ्यासाठी हे. नाही, ते नको, हे थोडं मला चांगलं.
अच्छा, जरा क्षितिज पॅन कर की आपण कुठे आलो. ये हे देखो फिमेल guys. फिमेल सेक्शन. हे बाळा हे सगळं फिमेलचं आहे रे, तू इथे काय करतोय? फिमेल सेक्शन मध्ये तो म्हणतो क्षितिज पाहुणा मी गोरा आहे. भेग आहे बाई. जसा का तो चला म्हणतोय चला. थांब ना, तो म्हणतोय की क्षितिजला ब्लॅक घेऊयात, तो गोरा आहे, त्याला चांगलं दिसेल, आणि मला हे अच्छा. घेतात. मला हे घेऊया. आम्हाला मृणालने आतमध्ये बोलवलंय की तुम्ही इथे आतमध्ये या, इथं भरपूर गोष्टी आहे बघायला. आणि आता आम्हाला आतमध्ये बोलून ती स्वतःच बाहेर गेली. तिला कळालं सुद्धा नाहीये की आम्ही तिथे थांबलोय. बघा हे बघा, तिने बघितलंय मला आणि बघून सुद्धा न बघितल्यासारखं म्हणजे चकून झालं तिच्यापुढे. आम्हाला शोधती येते. जा बरं जा जा, तिला विचार काय झालं, काय शोधते. प्रमोशन लेवल देख रहे हो गाइस. अमेजिंग अमेजिंग, व्हॉट अ क्रिएटिव्हिटी मॅन. वाव, द ट्रिनिटी क्रिएटर्स. क्रिएटिव्हिटी देख रहे हो गाइस. आणि ते सबस्क्राईबचं बटन कुठे टाकशील आता तू? वाव, सबस्क्राईब. हे आले तिकडे जिमचं सामान बघायला. माय गॉड, जिम फ्रिक्स. तुम्ही खरंच हे करणार आहे? ए, मला पण ट्राय करायचं. पूर्ण दाखव ना. काय कर ना कर. This is my elbow, right? I'm standing like this. Okay, I need to do my this. Okay? What is this called? This shoulder. Shoulder is this. This is this is tricep. Bicep. Oh. Bicep. I know, guys. I did gym very before. So if I want to do this, okay, this. Before she So born. it shouldn't be like this. It should go straight, and your hand shouldn't move. If you want any training, please tell me, guys. एवढा वेळ हे मला सांगतायत की आम्ही काही घेत नाही. ते अर्धा तास झाला हे परफ्यूमचे बॉटल बघतायत. एवढं सो गाईज 11:30 वाजले. सो गाईज आता आम्ही एंड करतोय. जरा नीट माणसात आल्यासारखं एंड करतोय मी आम्ही. थांबवलं त्यांना. आम्ही व्हिडिओ लिटरली त्याला थांबवावी लागली. ते Actually- अचानक चायनामध्ये गेले होते ते. त्याच्यामुळे थांबवलं मी त्यांना. ठीक तो आहे. हा होता आमचा पूर्ण धुरंधरचा ब्लॉग. येस, खूप मजा आली. आम्ही स्पेशली फक्त मूवी बघायला म्हणून आलेलो, कारण आम्हाला कधीपासून जरा बघायचं होतं, मिळत नव्हतं. आज फायनली मिळालं. So Yes, आम्ही आता मधुरला आलोय. काय बोलायचं याच्यावर? वाक्य वावणी चांगलो. चला, अशा प्रकारे आम्ही संपवतो आमचा vlog. तर आमचा व्लॉग आवडला असेल, आमची नवीन लँग्वेज Yes. क्रिएट केलेली आवडली असेल Yes, तर लाईक एक लाईक मिनिट करा थांब, video. एक मिनिट थांब. तू परत असं कसं करतोय? त्याला बोर म्हणतो. नाही, अरे. अरे तो करतोच आहे तसं. अरे पण मी ओके ठीक आहे. तू एक कॅमेरा समोर का बोलते पण तू? आता आपण कंटिन्यू परत चालू करू, परत तू चालू. बोल रे तू कंटिन्यू. परत एक मिनिट स्टार्टिंग पासून. अरे तू येस Why? जरा कमी कर. तू येस म्हणजे त्याला बोलूनच देत नाही, मग त्याला बोलायला सांगतो कशाला? अरे पण एवढं नाही काही केलं मी. येस येस येस. काठीच मोठी तर तुम्ही जर आमचं हे येडापणा जर सहन केला असेल त्यासाठी प्लीज एक लाईक करा. येस. हाच ब्लॉग आवडला असेल लाईक, म्हणजे आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. सबस्क्राईब वाला बटन दाबा. खूप लोक तर व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप शेअर करा. आमच्या चॅनलला सपोर्ट करा. येस. आणि आम्ही आमचा कोकणचा ब्लॉग लवकरच घेऊन येऊ. हो, हा. कोकणचे 2 ब्लॉग आम्ही घेऊन येतोय आणि असे भरपूर आम्ही ब्लॉग करत राहू. येस येस. येस. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ट्रिनिटी क्रिएटर्स. एंडपर्यंत बघितल्याबद्दल. तुला काय बोलायचं? मला नाही बोलायचं. ठीक आहे. Okay. तर आम्ही अरे अरे आणि गाईज तुम्ही आम्हाला हे पण सांगा की आम्ही अरे. आमचा प्रँक कसा केला. काय तो मधुरवर त्याला माहितीच नाही की त्याच्यावर प्रँक झालाय पण म्हणून. कसला प्रँक? सांग बरं, तुला काय वाटते? काय हे जे prank नाचते मी बोलताना हा नाही येस येस म्हणत होतो ना.
म्हणजे मधुरला असं वाटलेलं की मी खूप बरोबर बोलते. बरोबर आहे. येस 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 मी खूप छान तू फिल्मचं बोल नहीं रहा था, हम तुझे बोलने के लिए बोलने के लिए मजबूर कर मजबूर कर रहे रहे थे. थे. एक्झॅक्टली. पण आम्ही बऱ्यापैकी But मी केलंय. खूप आम्ही चांगलं अजून बोललेलो आहे. मोठा हे मला विश्वास आहे तुझ्यावरती, मी खूप चांगलं बोललेलो. त्याला म्हणजे कॉन्फिडन्स. Yes, Who thank you. are आपण you? केलं तेवढं. Thank you नाही. so much, thank you so much. हे बघा, व्हिडिओ चालू करण्याआधी ही सगळी तयारी करते. मेकअप वगैरे सगळं करून झालंय, लिपस्टिक वगैरे लावते. झालंय का? झालंय, सगळं झालंय.